अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात डाऊच बुद्रुक शिवारात एका 45 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह काही लोकांनी पाहिला। मृतदेह पाहिल्यानंतर लोकांनी पोलिसांना फोन केला। पोलीस घटनास्थळी आले। मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसही हादरून गेले, कारण महिलेच्या अंगावर अर्धवट वस्त्र परिधान केले होते, तर अर्धवट शरीर जळालेले होते। त्यामुळे नेमकं महिलेच्या बाबतीत काय झाले, ही महिला कोण आहे याबाबत पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली। मात्र कुठेही काही धांगपत्ता लागत नव्हता। अखेर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने या महिलेचा ठाव ठिकाणा काढला। जेव्हा पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले तेव्हा या पाठीमागे भयंकर स्वरूपाचं कटकारस्थान असल्याचे समोर आले। नेमकं महिलेच्या बाबतीत काय घडले होते आणि महिलेचे नाव काय, ती कोठे राहते, तिच्यावर अशा प्रकारची वेळ का आली, हे सविस्तर जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल। वनिता उर्फ वर्षा मोहिते नागपूर जिल्ह्यातील गुमगाव हिंगाणा या ठिकाणचे माहेर असलेली महिला। गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न संजय हिरामन मोहिते याच्या बरोबर झाले। लग्न झाल्यानंतर संजय आणि वर्षा मोहिते यांचा संसार चांगल्या प्रकारे सुरू झालेला होता। घरी शेती असल्याने पती संजय हा शेती करायचा, तर वर्षा या शेतात त्यांना मदत करायची। त्यामुळे घरात येणाऱ्या उत्पन्नावर चांगल्या प्रकारे सर्व काही सुरळीत होते। काळ जसा पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने दोघांच्याही स्वभावात परिवर्तन होण्यास सुरुवात झाली। कारण हे त्याला तसेच होते। संजय मोहिते याचे लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी दुसऱ्या महिलेबरोबर जवळीकता साधायला सुरुवात केली। त्यावेळी वर्षा हिला या गोष्टी लक्षात येऊ लागल्या। त्यामुळे तिने संजय याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय हा काही समजून घेण्याच्या तयारीत नव्हता। त्यामुळे वर्षाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली। तिला पाहिजे तेवढे देण्याचा प्रयत्न वर्षा ही करत होती। मात्र संजयच्या वासना काही थांबत नव्हत्या। दुसऱ्या महिलेबरोबर सुरू असलेली जवळीकता त्याला शांत बसून देत नव्हती। पहिल्या पत्नीपेक्षा त्याला दुसरी महिला चांगले शरीर सुख देते असे वाटू लागले होते। त्यामुळे त्याच्या डोक्यात दुसऱ्या महिलेचे असलेले आकर्षण एवढे वाढले की एक दिवस त्याने महिलेला घरात पत्नी म्हणून आणले, तिच्याबरोबर लग्न केले। आता मात्र वर्षाच्या डोक्याचा पारा चढायला सुरुवात झाली होती, कारण एका घरात दोघीमध्ये ज्या पद्धतीने संजय खाली वरती पाहू लागला होता, दुसऱ्या पत्नीची प्रत्येक वेळी तो बाजू घेऊ लागला होता। दुसरी पत्नी देखील त्याच्या पुढे पुढे करू लागली। घरात सवत आल्यामुळे वर्षाच्या मानसिक संतुलनात फरक पडला होता। आपल्याला संजय याच्यापासून समाधान मिळणार नाही, त्यामुळे तिने माहेर गाठले। मात्र माहेर गाठण्यापूर्वी वर्षाने संजय याच्यावर पोलीस ठाण्यात दुसऱ्या लग्नाविषयी गुन्हा दाखल केला। पहिली पत्नी घरात असताना पतीने दुसरं लग्न केले होते, त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला होता। त्यानुसार पुन्हा वर्षाने संजय याला घटस्फोट घेण्याची तयारी सुरू केली। पहिला गुन्हा तर संजय याच्यावर दाखल झालाच होता, मात्र पुन्हा घटस्फोटाची तक्रार देखील सुरू झाली। त्यामुळे संजय हा हैराण झाला। वयाचा विचार करून संजय याने दुसऱ्या लग्नाचा विचार करणे गरजेचे होते, मात्र त्याने वासनावर कंट्रोल ठेवले नाही आणि त्याच्यावर परेशान होण्याची वेळ आली। वर्षा ही नागपूर जिल्ह्यातील गुमगाव हिंगाणा या गावात आई वडिलांकडे राहण्यासाठी गेली। त्या ठिकाणाहून त्यांनी संजय याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले। त्यामुळे संजय याची आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर कोर्टामध्ये एवढ्या केस लढण्यासाठी त्याच्या अडचणी वाढण्यास सुरुवात झाली। त्यामुळे संजय याने वर्षाच्या माहेरी जाऊन हे सर्व गुन्हे मागे घे, यातून काहीतरी मार्ग काढू, अन्यथा तू माझ्यावर सासरी नांदायला चल अशी विनवणी तो वर्षाला करू लागला। मात्र वर्षाने या सर्व प्रकाराला नकार दिला। मी घरात असताना म्हातारपणात असला कारनामा केला आहे, त्यामुळे तो शेवट होईल त्याची मी वाट पाहत आहे। तुम्ही मला परेशान केले, आता मी तुम्हाला आयुष्यभर परेशान करणार। संजय आणि वर्षा याच्या वयाची 40 वर्षे पार झाली होती आणि हा कौटुंबिक वाद न्यायाला सुरू होता। त्यामुळे संजय याला वाटत होते की वर्षाने त्याचे ऐकावे, हा वाद मिटवा। मात्र वर्षाने स्पष्ट नकार दिल्यामुळे संजय याने वर्षाला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली। संजय याने यासाठी त्याच्या मेवण्याला बरोबर घ्यायचे ठरवले। त्याला नीट समजावून सांगण्यात आले, वर्षामुळे तुझ्या बहिणीला त्रास होत आहे, मलाही खूप त्रास होत आहे। वर्षाने पोलिसात खूप तक्रारी केल्या आहेत, आयुष्यभर मला कोर्टात फेऱ्या माराव्या लागतील, असं जेव्हा संजय मेवण्याला सांगत होता तेव्हा मेवना याने वर्षाला संपवण्यासाठी साथ देण्याचे आश्वासन दिले। त्यानुसार सर्व काही प्लॅनिंग ठरली। 8 ऑगस्ट 2025 रोजी कोर्टाची केस असल्यामुळे वर्षा ही कोपरगाव या ठिकाणी आली होती। कोपरगाव या ठिकाणी आल्यानंतर संजय आणि त्याच्या मेवण्याने त्याची भेट घेतली। भेट घेतल्यानंतर आपल्या तक्रारी होत राहतील, मात्र तुला काहीतरी दाखवायचे आहे असे म्हणून डाऊच बुद्रुक या गावच्या परिसरात वर्षाला घेऊन गेले। त्या ठिकाणी वर्ष गेल्यानंतर वर्षाला संजय याने तक्रार मागे घेण्याची पुन्हा विनंती केली। मात्र वर्षाने संजय बरोबर वाद घालायला सुरुवात केली। तुला मी सर्व सुख देत होते, मात्र तुला दुसऱ्या पत्नीच्या संबंधाची आवड झाली, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील। मी माझ्या आयुष्यात तुला जवळ केले आणि तुला दुसरी आवड, आता पाप केले त्याची फेड कर असे म्हणून वर्षा त्या ठिकाणाहून निघण्याचा प्रयत्न करू लागला। त्यावेळी संजय याच्या मेवण्याने वर्षाला पकडले आणि संजय याने तिचा गळा दाबायला सुरुवात केली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वर्षाला काहीच हालचाल करता आली नाही। संजय याने तोंड दाबून वर्षाचा गळा दाबायला सुरुवात केली। तेव्हा ती जमिनीवर पडली। वर्षा जमिनीवर पडताच पुन्हा संजय याने जोराने गळा दाबायला सुरुवात केली। यामध्ये वर्षाचा जागीच मृत्यू झाला। संजय आणि त्याच्या मेवण्याने वर्षाला कायमचे संपवले। मात्र या प्रकरणात आपल्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप येणार नाही यासाठी वर्षाच्या अंगावर
ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिले। डाऊज बुद्रुक या परिसरातील झाडे झुडपात वर्षाचा मृतदेह पेटविण्यात आला आणि दोघेही त्या ठिकाणाहून पळून गेले। मात्र वर्षाचा अर्धनग्न अवस्थेत जळालेला मृतदेह जागेत तसाच राहिला। त्यानंतर वर्षाच्या आई वडिलांनी वर्षा कोपरगाव या ठिकाणी केस संदर्भात गेली होती, मात्र ती परत का आली नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोठेच आढळून आली नाही। ती आढळून आली नसल्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी संशयित म्हणून वर्षाचा पती संजय याच्यावर आरोप करण्यात आले। त्यानुसार पोलिसांनी शोध कार्य करण्यास सुरुवात केली। सुरुवातीला तांत्रिक पद्धतीने जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा पोलिसांना संजय हा काही ठिकाणी वर्षाबरोबर दिसून आला, त्यामुळे पोलिसांना पक्का पुरावा सापडला होता। त्यानुसार पोलिसांनी सवळी विहीर येथून संजय मोहिते याला ताब्यात घेतले। सुरुवातीला संजय याने या प्रकरणी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले, मात्र जेव्हा पोलीस खाक्या बसायला सुरुवात झाली त्यावेळी त्याने गुन्हा कबूल केला। पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी केल्याचा वर्षाला राग होता, त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्याचबरोबर घटस्फोट याची देखील केस सुरू होती। या सर्व दबावामुळे वर्षाला समजावून सांगितले, मात्र तिने माझे ऐकले नाही। त्यामुळे मेवण्याच्या मदतीने वर्षा कोपरगाव या ठिकाणी आली असता तिला गोडीने बोलून डाऊज बुद्रुक या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी हे सर्व कांड केल्याचे सांगितले। सध्या वर्षाचा पती संजय याला पकडले असून त्याचा मेवना अद्यापही फरार आहे। वयाचा विचार करून संजय याने दुसरे लग्न करणे गरजेचे होते। त्याच्या वासनावर तो मर्यादा ठेवू शकला नाही आणि त्याच्या घराची राख रांगोळी होण्यास सुरुवात झाली। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राइब करा।